था पापों का विनाश, कैलाश पे निवास, डमरू वाला वो सन्यास भोलेनाथ जी। जो फिरता मारा मारा उसको देता वो सहारा, तीनों लोगों का वो स्वामी भोलेनाथ जी। रख दे सर पे जिसके हाथ, दुनिया चलती उसके साथ, ऐसा खेल है खिलाता मेरा नाथ जी। मोह माया से परे तेरी छाया के तले, जो तपता दिन रात उसको रोशनी मिले। केदार विश्वनाथ गल बुडाला आहे बघ बाळू. केसिंग फिक्स फिट बसलाय का? हा मग हालते कसं काय फिट बसला म्हणल्यावर? हालत आता हलत हालतं बघा. हा हालत नाही वरच्यावर हलतं, वरच्या वर हलतंय मग खाली बॅक होते. असं लई ठिकाण झालेला काय अडचण नाही ह्याला. काय जेवत ना? हा तिकडून खाली हे मागलं पण खाली माझ्याकडे द्या की तिकडे. बस 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 तिकडे वडा तिकडे उन्हा तिकडे घ्या. लय झालं पप्पा तिकडे वडा लय लांब कसं न्यायला. नाही तिकडे नाही ना. बघा फरक पडला आता. थोडं काहीतरी माग नाही मिस्त्री नाही दुसरं राहू दे सांग. हो कंदर असं अंतर सांगते नाही. मग कोणाची वायरला मीटर कोणाची याला बरं मिस्त्री दगड ठेवा तिकडे. दात नावडून ती ठेवा तिथं पलीकडं. मीठाकडे लाकूड ठेवा. अरे का उडत नाही उडत. आम्ही ह्यांच्या तर उन्हात बसलो असतो बांगराला काय नाही असं बसलं ओले ऊन लागलं पण झाडाखाली बसला तो पण तासभर. बस ते खाली बघा पाहिजे बघा. घ्या पोचतो बसायला ते काय चाललं. पहिला धरा किती लागला ह्याला? पहिला डायरेक्ट 420-30 ला मेन खालीच. हां 2-3दा फुफुडा बंद झालता. आणि लाल गिरू वरी लागला होता 17-18 पारला 17 आपल्या हे गळती आता 18 पारला 60 काही गरज आहे नाही नाही. दगड दिसतो. ही रेख आहे का दिसते रेख ती ही रेख दिसते का? काय रेख दिसते का? ही का त्या रेखांना पाणी पण येतं पावसाळ्यात. ती काय मान बदलत का गारगोटी हे रे का हा कशी चिरले उभी आहे शाडू असतंय तिथं लाल थोडं प्रमाण आहे का? त्यातनं पाणी असतं पावसाळ्यात येते ना जातं तर पाणी. फुट गेले त्यावर कळते मार्किंग आहे ते ह्याच्यावर खून आहे ते. थोडं पाणी टिपकाला बघा. पण म्हणतं लाल हो चिरणी होती त्यातनं पाणी यायला लागलं ते. पोट चिपकत आहे पाणी. हां टिपकत होती.
पाणी असल्यास मोठं मोठं खडा असतात आतमध्ये. हम्म, आपला खडा दिसला ना कुठंच हम्म, ते रेगातनं पाणी आलं त्या. हम्म. आणि ते उभीकडे पण भर असते. बर बर. काय बोरला 30 फूट असते, काय बोरला 50 फूट असते, लांब सडक. हॅलो थांब चेक करायला बघायला सोडायला कॅमेरात येतं 15 मिनिटं. एकसष्ट 61 मीटर. चालला काय थांबायची जाऊ द्या काय आपण हे बघायला तर जावा जावा तुम्ही जा. जावा काय अडचण नाही. काय गेलो आहे का? लाल गिरो आला बरं काही हं. 336 ते आम्हाला किती लांब कळते की किती फुटाचा आहे 62 मीटरचा. बघा मोबाईल करा 62 गुन्हे 3 पण टच करा मीटर करा सापडते मग आपल्या काय पा पिन बस हे कोर सांगायचं 2 3 4 5 6 कर 6 पण बरं झालं बॅलन्स चेक करायचं कोड मिळा सांगायचं मला ग्राम तसं हे सांगितलं म्हणून काय झालं दुसरं आता इकडं दुसरं आतला 62 का? बसले 62 गुन्हेले 3 पण टच. दऱ्या खोऱ्यात पळायला बसले ती 203 ला 203 ला लागला गिरो 200 फूट धरा काय त्याला 200 ला. पण ते खटा आहे पाळसर नाही गिरो. खटा आहे का ना? हा खटा आहे खटा. हा कॅमेरा सोडून चेक करायला. होय चालू आहे चेक करा. 200 तर गेला म्हणून आता 200 पर्यंत गेला होता. होय चेक करा चालू. होय होय बसा खाली या. अरे ते उन्हाने कॅमेरा दिसेना क्लिअर व्हिडिओ. त्यामुळे सावली केली. पाणी वर आलं राव हां पाणी वर आलं की किती वर 3-4 आला पाणी 3-4. मग कुठे झालं ते 203 वर आलता ना याला. 82 मीटर बघा आता 82 मीटर. 200 ला गिरो आलता हां एक मिनिट 82 3.28 268 268 तुम्हाला काय म्हणलं पाणी मग वर काल आपण 200 चेक केलं की पंप 260 ला चेक केलं आम्ही. पंप किती वेळ चालला मग पंप 260 वर एक 5-10 मिनिट चालला. पुन्हा पुन्हा उपसा निघाला. ऑप्शन निघाला मग पुन्हा रिकाम बेंगालून बंद केला. पुन्हा डायरेक्ट 400 वर चेक केला. 400 पुन्हा बंद पडलं पुन्हा एक 20 मिनिटं चालला. टायमिंग वाढला पुन्हा धरा राहायला खाल्या त्याचा उपसा निघाला पुन्हा. आणि आता पुन्हा डायरेक्ट एकच नळी गेली की पुन्हा खाली टाकलाच. आता ही पाण्यात आहे का? पाण्याचा तेव्हा ती भोळा लांबपर्यंत खाली आली. मग नाही विचार नाही आला बरं मोठा जरा आहे पाणी तसं 200 पर्यंत वर आलं पण जरा नेमकं अडकायला तिथनं 10 फूट खाली आहे. 270 लागा जरा पाणी तर जरा गडूळ झालंय. आईल जास्त पाणी आईलच असतं. बोरच्या गाडीचं मोकळं पाणी गेलं उपसा नाही केला अजून काही. उपसच नाही का आता ते पाणी पाहिजे पूर्ण पाणी त्याच्या पूर्ण पूर्ण खड खड आहेत ना बारीक खड पडलेलं ते ती तांबडा गॅरो बारीक आहे. ती पडतंय ती काय आहे ती तीच तांबडा माती पडत ते साईडनं गाजतं काय मला कॅमेऱ्यानं माती पडत. कसं असतं नवीन बोर चालून असतं पाणी 2 उपसू होत ना तोपर्यंत ते खांगावून निघत ना
ते गाव हंगळ तर पाऊस पडल्यावर मोठा बरं मोठा अडकून कारण काय असतं मग मन रान खाली शिले ठेवलं तुला ते कॅमेरा थडकाला की थोडंफार बारीक पडणार की बारीक माल पडते. जसं खाल्लं पाणी निवड व्हायला बरं का मग वर गडोळ होतात निवड दिसलं पूर्ण पाणी खाली आहे म्हणजे खाल्लं पाणी वाहता म्हणा जातो भाजी घरायचा मीटर गेलं मीटर बघा किती 81 नाही 102 102 जवळ गेलं तिथं तिचं पण लाल आहे की 102 लाल आला बरं का किती आहे कच्चा आहे का ते कसा आहे नाही, नाही, चांगला आहे. म्हणजे बडा तर नाही 334 लिहून घे ती काय करायचं नेमकी इथं? आता आपण बोललेलं झालं रेकॉर्डिंग होतं की हे ना होतं आपण सगळं बॉल रेकॉर्डिंग होतं तुम्ही दाजी बरोबर बैठ ना बघितलं की आम्ही बोललं सगळं आलं इथेच ह्याने चालू गेलं का हे करलंय ते करलंय सगळं झालं त्याचं. बरं 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 तिथं काहीतरी किती 350 फूट झालं का 328 328 330 वर 420 ला जात आपला म्हणजे 60-70 फूट रानावरनं कोण होती बी नाही मोठं थांबली कसं काय मग ते बघ का हवा कारण पास नाही तुमच्या भागात लालगिरी वर आहे खाली नाही एवढं 420 ला होय का हवा पास झाल्यावरती तसं एअर बदलतं नाही नाही त्यांना नाही. तसं काय सांगतात नुसतं एखादा पॉईंट जर चालू असताना जर हवा तिकडे इकडं पास झाल्यावर पण ह्यात बोर पडत चालू होता ना त्यातनं हवा यायचं काय संबंध होय बोर पाडल्यानंतर हो हां ही पॉईंट झाल्यानंतर हे बघ तिथं तसं होऊ शकतं की दुसरीकडे जर बोर नाही, नाही, हे का? माती कॅमेरा थडकाल्यावर बारीक बारीक माती जात नाही होऊ शकतं तसं होऊ शकतं वरून बुसा पडतं की ती बारीक असतो कण 228 पासून पाण्यात शिरलाय ना हां वरणाचं पाणी गच्च बोर पाणी आहे ना बरं कॅमेरा केसावनी बी दाखवायला पण त्यातलं हाय कॅमेराला क्लिअर दाखवलं हे. ती बारीक बारीक कॅमेरा कण थडकून दाखवतं पूर्ण ह्यातलं हे सगळं दाजेबाज बोरला कॅमेरा बैठला काहीच कळाला मला तर त्यांना मला ते असला असता कॅमेरा म्हटलं पोझिशन कळलं ना काय उपयोग आहे मग कॅमेराचा खरं आहे की. बसायचं तुम्हाला काय ते नाही तुम्हाला हे जावं बसायचं फोकस जा बसा तुम्हाला काय ते खोकं घ्या. नाही आम्हाला काय नाही एक हातात घेऊन तसं बसायचं. उभं राहते दहा गाय बसले बसायचं रस. पिकअप बोट. एवढं बस. लय व्यायाम आहे त्यांचा बसून म्हणलं माने घालून बसा खाली काय तिथं काय मला नग शिरल दुखणार ती माझ्या काय करायचं नाही ते? सिर्फ बस मला नाही, काय मला आपल्या आहे माणसाला शादी काय आली ती कपडा आम्ही कुठे बसतो आम्ही कपडा विचार करत नाही, काही कोण विचारलं? नाही नाही बा. नॉनव्हेज बोलून रेकॉर्डिंग होते आपलं कामच बोला नॉनव्हेज बोलणार हे चाललं वर युट्यूबवर सगळं गाव बघतोय तुम्हाला नाही पुन्हा फोन येते बघा तुमचा नंबर पडतो वगैरे जे आहे ते आहे बरोबर
हे बारीक कण पडतात कॅमेराला थडकून ते म्हणते तर गॅरो ढासळण्यासारखा गॅरो नाही. नाही आपल्या तर रसत नाहीच. 228 पासून पाण्यात शिरलं. बरं बरं 228 लाल काय गॅरूज कोणाचं आहे का? मान बदला बरं का ते ह्याचा लावला गारगोडी है का गारगोडीत बसायचं म्हणला गारगोटी झरात नवनं बसला आलं झरात नसतं बरं का पाणी भेटलं लय असतं. पाणी ह्याच्यात गारगुटीत टिपी 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 सारखंच पाणी जे लागलं होतं राव कुठे पण लागलं होतं आहे तसलं. यायला खाली कसं काय एखादी आम्ही जाऊन आलो का? चिरकी असते. लय लवकर आलो मी आज. उन्हाच्या आधी 10-11 वाजता तर माघारी. गारगोटी झालं बघा. गारगोटी दिसायला का मीटर बघा किती झालं कॅमेरा खाली जायचा ना आपण बसायचं जरा 123 भागिले ना गुन्हेलं 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 हां 3.28 403 झाले. आता जवळ आलं मग. आता लक्ष द्या. नंतर बघा खरं नंतर लावा मग लावा पटकन. होय आता लाल पडदा दे पूर्ण. तिकडून काय तर धरावं लागतं. नाही काही नाही. ए शंकर त्याला रे गाणं सांग रे. काय करायचं आहे रे? अरे ही बाजू दाखली का सगळं चमकत आहे बाजू दाखलं का थोडं क्लिअर कट दिसते. हां हां हो का असं दिसतंय. बस बस आता दिसायला क्लिअर. थोडं खूप डुबं लागलं बरं का जरा खूप डुबं लागलं खूप डुबं खूप डुबू क्लिअरिटी नाही एवढी दिसा येडा ते ऊन चमकत आहे. ब्रेसलेट वाढवलं नाही का? 119 तरी पाणी जरा गोडलं बरं का पाणी निवळ नाही अजून लई क्लिअरचं पाणी असलं हे धोका दिसतं का धोका दिसत नाही बघ उपसाच नाही घ्यायला अजून. उपसवी नाही ना ढवळीने म्हणतो काल काल्यावर एक दिवस गॅप गेला असता का आपण तू पाणी चाललं नाही नाही तर 10-15 मिनिट थांबला असता की अगर 2-3 दिवस पाणी चलबी ना हा तसं म्हणतं आहे 10 मिनिटं चाललं. पाणी चालल्यावर तुम्ही कशाला हे करता हा आंबे बघितलं नसतं काय. हाय, थांब, हालून. नाही काय असं झालं इथे. हवा येत ना बोत फाकले येत ना वा बोर हवा येत ना कॅमेरा अरे पाणी कसं काय ते क्षार कसं काय ढवळत तिथं टाकला का? हवा येत ना रोज झालं सगळीकडे फिरतंय का नसते केलं साईड थांबा दोन मिनिटं खाली बघू जा गेरो आहे बघी आडवा आडवा हा पळत्या दगड दगड ठोकून नाही का जायचं. जा थांबा मला बघू देत नाही किती पॉईंट झाला 4-5 दगड आहे ते बघा आडवी पॉईंट बघा किती पाणी बघू कॅमेरा बघा दिसला दगड आहे का? गेला हे एक दगड आले गेलं दगड हां ही वरला दगड आपण खाली गेलो थांबा थांबा ती बघा दगड इकडे बघा हे मोठा धरा हे काय आलं धरण दगड आला हवा येत ना खाली बरोबर मोकळा
अलीकडून आले काय दगडा टाकला असा ती दगड किती दगड पाशाने ते बरं का दगड किती वर आलाय बघा ती बघू होती ते आपल्या इथे झालं बरोबर हे बघा हॅलो हे दगड गोऱ्याला का हे दगड गोऱ्याला काय हो का अजून घ्या दगड आला हे दगड गोरे सुपारी पुकळे काही बरं का दगड दिसलं हे पुकळे म्हणजे धरा हे मोठा मी बघताय काय मोठं बघ हे मोठा धरा नव्हता हे बरं बरोबर मोटर अजून एक 2 फूट खाली गेले असते का पाणी मोटरला उपसरलं इथं ही पॉईंट बघा बरं किती तिथनं खून करा तिथं म्हणजे किती फुटावर कळतंय आपल्याला इकडे हाय बरोबर आला पॉईंट झाला बरोबर हां त्याला सुतुळ्याकडे काहीतरी पण पाहिजे तिथं घ्या 130 130 400 बरोबर आलं 450 राईट म्हणजे ही 43 नळी ही झाली बघा. अर्धी सुटली आज सुटली ती म्हणजे 425 म्हणायचं 425 धरा काय त्याला 25 43 आणि एक दगड नाही बरं का इथं 4-5 दगड आहे खाली मोकळं आहे पुन्हा खाली मोकळं दिसलं बरं आता मग पण बारकं साईज आहेत ना दगडाची याला बोरची गाडी बोलावं लागते आणि हिथं आलं का बरोबर कटर तटलं किती पार लक्ष ठेवायची तिथनं खाली बोर दाबत नेलं कडबरून खाली वर आले पुराण त्याला खाली करायला होता जे राहिलं दगड आहे ते का निघते ती निघते का म्हणजे 420च्या 430 ते 20च्या दरम्यान खालवर करायला पाहिजे आता काय करतं गाडी आली कटर टेकते ह्याच्यावर टेकली ती खाली जात खाली गेली त्याला पटकन हाय ते पार वर घे म्हणाचं राहिलं अजून थोडं दोन राहतं का ती खाली पडते दम पडत होता आणि ती एक दोन दाबत न्यायला खाली की साईड दुसरं दोन देऊन पडत असतं पडते त्याचा कटर काढला म्हणजे आणि पुन्हा तीच बोंब व्हायची पहिल्यासारखी त्याच्या बाय हवा मारायची नाही पहिल्यांदा आधी हाई मटेरियल बाजूला घ्यायचं वरी घ्यायचं त्यांना हवा पुन्हा खाली वरी करायची आणि पुन्हा येऊ द्यायचं त्याला आणि मटेरियल त्यात पाणी लय भारी लागलं. जरा मोठा आहे मोठा झाला लय मोठा आहे जवळ इथून थोडा कॅमेरा खाली गेलता खाली कुठवर पुन्हा बरोबर कुठवर कसं काय ते खाल्लं आहे ना कॅमेरा वाटत नाही झाला जवळजवळ 2-3 फूट आहे बा मोठं हे पोकळे 3 फुटाची हे दगड आला बरोबर आहे का सगळ्या साईडचं भेटायला बोर आपलं हे अलीकडचं आता बोरच्या बाहेर जाऊ आला बोर काही ही भेटायला आला हितनीचा पण गेला हे हितनं चालवत आहे हितनं अंधार दिसता खाली दिवळी असली ना खाली हितनं मोठी पोकळी झाली झालो आणि हे पोकळीत असलं पाशांचं दगड आहे ती मध्ये आलं ही मध्ये आलेला आहे मग म्हणजे हे आडवा आला समोर ही दगड पडली ती बारकी. आता हेत ना आडवत ना आपण कॅमेरा फिरून मग खाली गेलो आहेत ना आणि त्याच्या खाली 3 दगड दिसले अजून कॅमेरा पुरता सांदा सापाला खाली जाईल. हां कॅमेरा किती बरं का अर्धा यांची पाहुण्यांची हे का दिसले 2 दगड आता हे का हे का ही एक आहे दगड हां मग तिथं पलीकडून कॅमेरा फिरून गेलता काय दिसला दगड हे दिसतं अलीकडून ही एक हां हे आता मटेरियल हे धरत नको वळून थांबलं इथं कॅमेरा दिशा बदलले मग दुसरीने गेलता कॅमेरा आता इकडून गेला त्याच्या खाली नाही म्हणजे त्याच्या खाली जात नाही म्हणायचं कॅमेरा जात नाही मटेरियल तिथंच आहे हां मटेरियल भीती खाली किती नाही होता रे म्हणजे जर मशीन जर बोलवली जर खाली पाणी किती लागलं आपण खाली हे पाण्यावर कामच करून दिलं नाही. पुन्हा खाली खाली कळालंच नाही पाण्यानं पुन्हा. कामच करू दिलं नाही म्हणजे ती एवढं बस माहिती 430 ला होती. जी काय? पाण्यात घुसली पार ते डायरेक्ट मिशनीवाली 500 नगर मध्ये ते बस त्यांना पैसे ही करायला डबल लावलाय. कॅशिंग टाकून पुन्हा काम केलं ही बगदर जी पडलं ते पाण्यामुळे पडलं ह्याच्या खाली तुमची मोटर 10 फूट जाऊ बघा पाणी त्या पद्धतीने मग राहते बघा पाणी भरपूर काय पाणी निघत नाही मोटर काढायचा काय नाही झालं इकडं रेकॉर्डिंग बंद करू थांबा. रेकॉर्डिंग बंद करू